नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा तुमच्या भेटीला आलो आहे. तुमचा आवडता शालगर, सगळ्यांना हवासा वाटणारा. आणि ते म्हणतात ना, परमेश्वरांनी पुढे तुमच्या आयुष्यात काय वाढून ठेवलं आहे हे काही सांगता येत नाही. तर मी जस्ट पुढे पाहतच होतो, तर पुढे मला इराण वाढलेलं दिसलं. आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत मित्रांनो, ट्रिपला चाललेलो आहोत इराणला. आणि ही अचानक भयानक ठरलेली एक ट्रिप आहे की ज्यात माझा मित्र दिनेश कटके, आमची एक ताई आहे यशोदा कटके, तिचे मिस्टर आहेत, आणि भारतातील काही नामवंत आर्किओलॉजिस्ट आणि कल्चरल स्टडीजची काही लोकं आहेत. तर त्यांच्याबरोबर ही अचानक ट्रिप आमची प्लॅन झालेली आहे. आत्ताच मागच्या महिन्यात इराणनी मिसाईल फेकलेलं आहे इस्राईलवर, पण ही ट्रिप ऑलरेडी प्लॅन्ड असल्यामुळे आम्ही काही त्याच्यातनं माघार घेतलेली नाही आहे. आणि आता चाललेलो आहोत ट्रिपला. इकडनं आत्ता आम्ही जस्ट मुंबईकडे निघालो आहोत पुण्याहून. आणि आमचा एक मित्र मध्ये आम्हाला मुंबईला ड्रॉप करत आहे. या ठिकाणी रोहित शहांचं आगमन झालेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी निघालेलो आहे मुंबईला. हा आमचा मित्र रोहित शहा, मागे दिनेश कटके, आणि या साईडला आमचा ओल्डेस्ट ऑफ ओल्ड वसीम शेख. अशा प्रकारे मुंबईचा प्रवास चालू झालाय. असे निस्वार्थी मित्र फार कमी भेटतात की त्याचं मुंबईला काहीच काम नाहीये, पण तरी पण तो मला सोडायला येतोय. का अति महत्वाचं काम आहे हे त्याला आणि फक्त देवालाच माहिती आहे. आणि असं म्हणतात की बाबा, तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार, पण माझा शिल्पकार मागं बसलेला आहे. मी 9वीला नापास झालो असतो मॅथ्समध्ये, पण ह्या माणसाचा अख्खा पेपर मी छापलाय आणि मला 9वीत 87% मिळालेत मित्रांनो. त्याच्यामुळे हा वन ऑफ द शिल्पकार आहे. आता प्रवास चालू झालेला आहे. धन्यवाद रोहित शहा, जरा आमचा प्रवास पण रॉयल केला. मित्रांनो, कधी काय होईल सांगता येत नसतं. अचानक जुहूच्या बीचवर चाललोय. आम्ही चाललो होतो इराणला, पण असा काय रस्ता चुकला की आम्ही जुहू बीचवर पोहोचतोय. त्याला काय हरकत नाही, हीच प्रवासाची मजा असते. हे ट्रिपचं इन्सेप्शन चाललेलं आहे. आता लवकरच इथं समुद्राचं दर्शन घेऊन आम्ही एअरपोर्टकडे रवाना होणार आहोत. मित्रांनो, एवढ्या वेळ मी म्हणत होतो मी इराणला चाललोय, पण आता मी खरंच चाललोय असं मला थोडंसं वाटतंय. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, एंट्रन्स होत आहे विमानामध्ये. इराण एअरमध्ये मी पहिल्यांदाच पाऊल ठेवेल. हो, हे पहा, या ठिकाणी आपण मुंबई, आपली मातृभूमी सोडलेली आहे आणि हवेत गेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता मुंबई आणि मुंबईची झगमगाट. तर मित्रांनो, पहिलं पाऊल ठेवत आहे इराणच्या धर्तीवरती. आणि पोचलेलो आहोत आम्ही इथे 11:27. इथलं टेम्परेचर सध्याचं आहे मित्रांनो 14. 40 ते 14चा हा पूर्ण प्रवास आहे. आणि भारी झाला प्रवास. प्लेन वगैरे एकदम कडक होतं. इराण एअर सर्व्हिस चांगली होती. मित्रांनो, रात्रीचे 2 वाजले आहेत. खूप झोप आलेली आहे. हे आहे आपलं हॉटेल अमातीज. 1 नंबर सोय होती मित्रांनो. सकाळचा या 2 जिगरी मित्रांचा एक फेरफटका चालू आहे. जस्ट हॉटेलच्या बाहेर फिरतोय. वातावरण एकदम कडक आहे मित्रांनो. असलं म्हणजे थंड वाटतंय. आणि आत्ता जस्ट आमची पहिला दिवस आहे आमचा फिरायचा. जस्ट आम्ही काल रात्री लँड झालो आहोत. आणि आता आजपासून थोडासा धुमाकूळ आणि थोडीशी मजा या ठिकाणी चालू होईल मित्रांनो. आणि मजा येते. काल हॉटेलची सोय बी एकदम कडक होती. आणि सकाळी उठल्या मी आज एकदम थंड पाण्याने आंघोळ केली आहे, त्यामुळे एकदम फ्रेशनेस लेवल सुपर आहे मित्रांनो. पहिल्या दिवसाच्या साईट सीइंगला निघालो आहे मित्रांनो. What is your name, sir? What is your name? Name Behzad. Behzad Arbandi. Behzad Arbandi is our
Okay, okay. So we are going to the first day of first sightseeing. अतिशय मस्त असे रोड आहेत मित्रांनो आणि येस तो फील आहे डेव्हलप कंट्रीचा इराणमध्ये. We are going to Kakh Gulistan, it's Shah's Palace. Okay. So we are going to see the whole of Shah's Palace. Okay. And let's go there and see how it is. Yeah. And please tell your name one more time. Shukufe. Shukufe. Means blossom. Thank you so much. Means blossom. Yeah. Thank you. मित्रांनो आपल्या पहिल्या साईट सीइंगला आपण आलो आहोत. तुम्ही पाहू शकता दिस इज गुलिस्तान पॅलेस अँड इशफाकू हॅज गिवन अ लिटल बिट इन्फो अबाउट दिस अँड येस वी आर गोइंग इनसाइड. तर त्या काळातल्या काही गोष्टी तुम्ही या म्युझियममध्ये पाहू शकता मित्रांनो. खूप चांगला असा संशय या ठिकाणी त्यांनी करून ठेवलेला आहे. आपण पाहू शकतो हे बहुतेक त्या नसिरुद्दीनचे कपडे असतील थंडीचे असं मला वाटते. हे बघा इथे ग्रंथ वगैरे ठेवून वाचण्यासाठी कदाचित हे असेल आणि ते चेसचं दिसतं. ओव्हरऑल इट इज नाईस. आणि इथे हे बघा हे हुक्का पॉट म्हणजे सगळ्यांचा आवडता विषय. कदाचित हे हुक्क्यासाठीच वापरला असेल. कपिंग ग्लास, ड्राय कपिंग, रोज वॉटर स्प्रिंकल्स. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत मित्रांनो इथे. मला वाटलं किरकोळ असेल पण आहे, मस्त आहे. बघू शकता यावेळी डिझाईन वगैरे कसे आहेत. मला थोडंसं आवडलं आहे, भारी वाटतंय. खूप चांगला असं त्यांनी त्यांचा काय म्हणतात जपून ठेवला आहे वारसा. ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा नसिरुद्दीन शाह बसलेला आहे त्याच्या सिंहासनावरती आणि ते सिंहासन आहे मयूर सिंहासन जे आपल्या भारताहून आणलेलं आहे. काय आता हिस्ट्री इज हिस्ट्री. आता मी ट्राय करतोय जमल्यास इकडनं ते पॅक करून घेऊन यायचं. पण लेट सी. चौफेर फक्त चम 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 चम. एक छोटीशी झलक तुमच्यासाठी संपूर्ण परिसराची. मस्त वाटलं एकंदरीत. आणि बरेचसे त्यांचे पोशाख म्हणा, त्यांच्या घरांचे प्रकार म्हणा, हे या ठिकाणी त्या म्युझियममध्ये दिसलेले आहेत. ती लोकं कशी हुक्का मारायची आणि कसं काहीतरी वाचन वगैरे, त्यांच्या पारावरच्या गप्पा वगैरे कशा चालायच्या, या पद्धतीचे बरेचसे तिथं काही त्यांचे पोशाख वगैरे, हत्यार पण होती काही. असं एक ओव्हरऑल चांगलं म्युझियम होतं या ठिकाणी. गुलिस्तान पॅलेस ऑफ नसिरुद्दीन शाह 17th century. मार्केट प्लेस ऑफ इराण गाईज. आपल्याकडचा FC रोड वाटतोय जवळपास, पण फक्त हिरवळ अजून जास्त दाट आहे. दॅट्स इट. या ठिकाणी मी करन्सी एक्सचेंजसाठी आलो होतो आणि तुम्ही पाहू शकता माझ्या हातात किती नोटा आहेत. आणि जवळपास माझ्या हातात 28.5 लाख नोटा आहेत. आणि हे कमवण्यासाठी मी खूप कष्ट घेतले. तुम्हाला वाटत असेल इझी आहे, पण इराणियन रिअल खूप महाग आहे. आणि माझ्याकडे आत्ता 28.5 लाख आहेत मित्रांनो. आता याची भरपूर शॉपिंग करेल. जमलं तर इथे एखादा फ्लॅट घेईल 1 BHK. लेट्स सी. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता इराणच्या 2 व्हीलर टॅक्सीज. यांच्या पुढे शीट आहे, ग्लास शीट. आणि वरती बघा तुम्ही हुड पण दिसतंय आहे. आणि ऑलमोस्ट बऱ्याच गाड्यांना म्हणजे हुड तर आहेच. बघा या ठिकाणी चांगली आयडिया, म्हणजे हवा लागणार नाही आणि ऊन पण लागणार नाही अशी सुविधा त्यांनी केलेली. मित्रांनो आपलं सेकंड डेस्टिनेशन आपण पोचलेलो आहेत. हे आहे एन्शियंट म्युझियम. And we are going to see some beautiful ancient artifacts, I guess. Let me give you a quick ride inside. This is Neanderthal
premolar tooth. Array, great. You can see this is Neanderthal's premolar tooth. Wow. Great. This is really ancient. And you can see these are some weapons they might be using in that era. And this is good. You can see some अणकुचीदार दगड over here. पाहू शकता त्यावेळेसचे मोठमोठे माठ किंवा बघुली म्हणू शकतो आपण या ठिकाणी. See, this is really nice. Wow. ह्या हळशा काय म्हणतात, कळशा आणि हंडे पण दिसत आहेत, भारी आहेत. हे चांगलं वाटलं थोडंसं. तिथे गौऱ्या वगैरे करून ठेवल्यात, बघू शकता तुम्ही. ह्याच्या आत्म्याला शांती लाभो. तर मित्रांनो, हे होतं इराण मिल्ले म्युझियम आणि खूप काही जुन्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्यात. आजची जवळपास ही दुसरी साईट सीइंग होती आणि तिसरी साईट सीइंग थोडीशी म्हणजे मला वाटतं थोडासा उशीर झाल्यामुळे एक बुक फेअर होतं. जस्ट आम्ही व्हिजिट करणार होतो तिकडे, पण आता डिरेक्टली आम्ही आत्ता हॉटेलला जाणार आहोत आणि एक शेजारी पार्क आहे तिथे आम्ही फिरणार आहोत. तर ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स होता. खूप जुन्या काही गोष्टी इथे पाहायला मिळाल्या आणि इवन आपलं हिंदुस्थानाचं नाव इथे काही लेखांमध्ये तिथल्या राजांच्या हिस्ट्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि आजचा पहिला दिवस खरंच मस्त होता आणि म्हणजे भारी आहे, एक्सपिरियन्स भारी आहे. मजा येते ओव्हरऑल टूरची. इट्स जस्ट द फर्स्ट डे. Still 13 days to go or 12 days to go. Enjoying a lot, and I am surprised the Iran is like this, so developed and everything is so nice, from weather to everything, and people are also very welcoming. So yeah, this is great. एक वेगळा निर्णय घेण्यात आला आहे आणि आम्ही तिघंजण फिरायला आलेलो आहोत इथे. हे आहे थाबियत. इट इज अ ब्रिज आणि जरा आमच्या ग्रुपपासून वेगळे होऊन जरा एक नवीन डेस्टिनेशन आम्ही या ठिकाणी पाहतोय. हे आमचे महेश सर, वन ऑफ द ग्रेट रिसर्चर इन फार्मास्युटिकल फील्ड, अँड ही इज दिनेश कटके. या, सो दिस इज वन मोर डेस्टिनेशन वी आर ट्राईंग टू कव्हर. मित्रांनो, दुसऱ्या दिवशीचा नाश्ता जस्ट झालेला आहे. आता लवकरच जात आहोत आझादी टॉवरकडे आणि दिवसाची सुरुवात थोडीशी मस्त झालेली आहे. मला दिनेश कटके तिकडून बोलवतोय, त्यामुळे मला जावं लागेल. मित्रांनो, पाहू शकता दुसऱ्या दिवसाची सफर चालू झालेली आहे. खूप चांगल्या बसेसची अरेंजमेंट केली ॲक्च्युली या लोकांनी. ओके, मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण आलेलो आहोत आझादी टॉवर. दिस मॉन्युमेंट इज फॉर लव, फ्रीडम अँड पीस. रिअली नाईस स्ट्रक्चर, यू कॅन सी. मित्रांनो, आता चाललो आहोत आपण आझादी टॉवरच्या टॉपला. लवकरच मी तुम्हाला वरून ते विहंगम दृश्य दाखवेन. पाहू शकता आपण आझाद टॉवरच्या वरती आहोत आणि हे विहंगम दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आझादी टॉवरचा पूर्ण आमचा हा सफर संपलेला आहे आणि चांगला होता ॲक्च्युली. वरतीसुद्धा थोडी मजा आली आणि पाहू शकता आता निघत आहोत. थोडासा ठरलेल्या टायमापेक्षा एक अर्धा तास जास्त लागलेला आहे, पण इट वॉज वर्थ. मित्रांनो, जस्ट आम्ही आझाद टॉवरवरून निघालो आहोत. लव, फ्रीडम आणि पीस या तिघांचाही अनुभव घेतल्यानंतर आता आम्ही आगे कुछ करत आहोत. आलामे ताताबता युनिव्हर्सिटी, विच इज फेमस फॉर सोशल अँड ह्युमॅनिटी स्टडी. सो लेट्स गो देअर. ज्यासाठी ही युनिव्हर्सिटी फेमस होती, सोशल अँड ह्युमॅनिटी स्टडी, त्याचंच ज्ञान त्यांना अर्धा तास पाजळून मी दुसऱ्या दिवसाची या ठिकाणी सांगता घेतली. आत्ताच मस्तपैकी लंच झालेला आहे 100% वेगन अशा रेस्टॉरंटमध्ये, ज्याचं नाव होतं झमीन वेगन. आणि आता आम्ही निघत आहोत रेल्वे स्टेशनकडे, जिथून आपण शिराजला जाणार आहोत ट्रेनने. जवळपास एक 10-12 तासाचा रस्ता आहे आणि ट्रेनची सफर जबरदस्त असेल.
जवळपास आपलं सेकंड डे आज संपतोय जवळपास. आता डिरेक्टली ट्रेन स्टेशनला चाललो आहे आणि पुन्हा एकदा मी 14व्या दिवशी तेहरानला परत येणार आहे. त्यामुळे काही अजून नवीन स्पॉट्स त्यावेळेस कव्हर करू. मित्रांनो, या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत तेहरान रेल्वे स्टेशन. छान असं स्वच्छ हे रेल्वे स्टेशन तेहरानचं बघून थोडीशी तब्येत खुश झाली. ट्रेनच्या बुगीज पण क्वालिटी दिसत आहेत. आता इंटरनल सिटिंग मी तुम्हाला दाखवेलच. इंटरनल सोय अतिशय उत्तम आहे ट्रेनची. वाव, पाहू शकता. मीठ 70% आणि बीफ आहे, कोक वगैरे आहे, इराणी चाय आहे. आणि मी पुण्यात सुद्धा इराणी चहा प्यायचो, तर इथला एक हां ऑफकोर्स इथला मला ओरिजिनल भेटेल प्यायला. मित्रांनो, ट्रेननी स्टेशन सोडलेलं आहे आणि स्मूथ असा आल्हाददायक आणि आनंदी धक्का या ट्रेनने आम्हाला दिलेला आहे. बघा हा किती खुश झाला आहे, जसं काय पहिल्यांदा ट्रेन प्रवास करतोय. नाही पण ह्या लेवलचा पहिल्यांदा, या प्रकारचा पहिल्यांदा. खरंय खरंय खरंय. मी पुण्यात आल्यावर सगळ्यात पहिले पुणे स्टेशनला व्हिजिट करून स्वच्छता अभियान राबविल असं मला दाट वाटते या ठिकाणी. خانومه که چیز ادبیات درس میده شاگرد اونا این مثلا الان هم یکی از چیزای ما هم‌مطالعه ما استاد خط میخی میخواید ببینید که بلکن توی آقای سیرش خوش آمدید. خوش آمدید. بلکن ایرانی هم بلد هم بچه خیلی کم خیلی کم. मित्रांनो, एक थोडीशी ट्रॅजेडी टाईप काहीतरी गोष्ट इथे झालेली आहे. आणि आत्ता आम्ही शिराजकडे जात होतो आणि ट्रेनमध्ये आत्ता आम्हाला न्यूज आली आहे की इराणचे प्रेसिडेंट रईसी यांचं निधन झालेलं आहे, प्लेन क्रॅश का और समथिंग. अजून काही कंप्लीट न्यूज आलेली नाही आहे. तर खूप दुःखद अशी घटना ही घडलेली आहे आणि त्याच्यामुळे आमची थोडी आयटनरीसुद्धा चेंज झाली. आज काही ज्या गोष्टी आम्ही पाहणार होतो तर त्या कॅन्सल करून आम्ही डिरेक्टली पर्से पोलिसला जात आहोत, की जे कदाचित बंद असण्याची शक्यता होती. तर हा असा थोडासा दुःखद प्रसंग या ठिकाणी घडला आहे. पुढील स्टेशन शिराज, अगला स्टेशन शिराज. मित्रांनो, लवकरच पोहोचत आहोत 5 मिनिटात पर्से पोलिसला. जबरदस्त असा इतिहास या जागेचा आहे आणि तो लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे. स्टे ट्यून्ड. पर्से मीन्स पारसी आणि पोलीस म्हणजे शहर. सो इट इज द सिटी ऑफ पर्शियन पीपल. आणि जबरदस्त असा 2500 वर्षापूर्वींची ही सिटी आपण आत्ता पाहणार आहोत. म्हणजे काहीतरी जबरदस्त वाटतं या ठिकाणी. आणि आता मी लवकरच तुम्हाला आतमधले डिटेल्स आणि व्हिज्युअल्स मी तुम्हाला आत्ता देईल. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, एकच शब्द या ठिकाणी सुचतोय मला, अद्भुत. 2500 वर्षापूर्वीचं शहर. दारियस नावाचा इकडचा राजा होता जो ग्रीसला गेला होता आणि तिथल्या एका राजाला हरवून त्यांनी तिकडचं एक शहर उद्ध्वस्त केलं होतं. तर कालांतराने अलेक्झांडरसुद्धा इकडे आला. अलेक्झांडर, सिकंदर म्हणतो आपण त्याला. तर तो इकडे आला. त्यांनी हे पर्से पोलिस हे संपूर्ण जाळून टाकलं आणि संपूर्ण उद्ध्वस्त केलं. तर अतिशय रक्तरंजित असा इतिहास या शहराचा आहे. आणि 2500 वर्षापूर्वीची संस्कृती काय असेल, लोक कशी राहत असतील, हे जाणून घेण्यात म्हणजे जबरदस्त अनुभव आहे या ठिकाणी. मी आत्ता आहे पर्शियामध्ये आणि ही जबरदस्त 2500 वर्षापूर्वीची सिटी बघून मी थक्क झालेलो आहे. आणि जवळपास प्रिन्स ऑफ पर्शिया गेम मी खेळतोय असा मला या ठिकाणी फील येतोय. پس از لحظه ای چند آرم میدن همراه دل برام خوش چیدن از شف گهی هم شد نغمه خواندن گه از این سو به آن سو پریدن. जबरदस्त राहिले ही साईट विजिटिंग. आणि या 2500 वर्षापूर्वीच्या शहरातनं
2.5 तास फिरून आता पुढच्या डेस्टिनेशनकडे जात आहोत. दॅट इज अन नॅक्रोपोलिस. रईस मोहिचू यांचा प्लेन ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली आपण या ठिकाणी वाहतोय. मित्रांनो, जस्ट आपली नॅक्रोपोलिस ही साईट पाहून झालेली आहेत. इथं फक्त काही थडगी आहेत. नॅक्रोपोलिस मीन्स द सिटी ऑफ डेथ. आणि दारियस ससानियस असे जे काही राजे होऊन गेलेले आहेत त्यांची थडगी इथं आहेत यामध्ये. आणि जे सेंटरवाला आहे त्याच्यात 6 थडगी आहेत जी त्याच्या संपूर्ण फॅमिलीची आहेत. बाकी ठिकाणी एक एक आहेत. तर अशा प्रकारे ही नॅक्रोपोलिस साईट आपण विजिट केलेली आहे आणि आहे मस्त एन्शियंट वाटते. भारी फील आहे. येस, आय एम फ्रॉम इंडिया. या आय नो शाहरुख खान इज व्हेरी फेमस ॲक्टर. यू आर फ्रॉम इराण? ओके ओके, ग्रेट. अँड डू यू नो अमिताभ बच्चन? अमिताभ बच्चन, या. اگه من از اندیا اومدم از اونجا فیلم پر میکنم Amitabh Bachchan, yeah, right. Okay, my name is Durgesh. Durgesh, the king of mountains. Mountain, you know? Okay, no problem. No understand. No understand. Okay, no problem. Okay, thank you. Goodbye. Bye. शिराजला पोहोचलेलो आहोत. पर्सेपोलिसवरनी नॅक्रोपोलिस करून आता आपण पोहोचलेलो आहोत इन शिराज. मित्रांनो, जेव्हा मी भारतात जेवलोय आणि फूड मला जबरदस्त आवडले त्यावेळेस माझ्या डोळ्यातून पाणी येतं. ते एक आनंदाश्रू असतात आणि तसेच आनंदाश्रू आज इथे इराणमध्ये खाऊन आलेले आहेत. हॉटेल जबरदस्त, टेस्ट जबरदस्त, सर्विस जबरदस्त. इराणबद्दलची म्हणजे इमेज माझ्या नजरेत खूपच वर गेलेली आहे. मित्रांनो पोचलो आहोत पार्स इंटरनॅशनल हॉटेलमध्ये. व्हिडिओ काढायचा नाही असं ठरवलं होतं. म्हटलं फक्त रूममध्ये गेल्यावर काढू. पण इराण कुठलीही संधी सोडत नाही आहे. वाव. मित्रांनो, नाश्ता वगैरे झालेला आहे. आता निघत आहोत आपण पिंक मॉस्ककडे. वन ऑफ माय फेवरेट डेस्टिनेशन. पिंक मॉस्क आणि पिंक गोष्टी कोणाला आवडत नाहीत. मित्रांनो, पाहू शकता आपण या ठिकाणी आलेलो आहोत पिंक मॉस्कमध्ये. अतिशय उत्तम असं आर्किटेक्चर. नारंजेस्तान म्युझियम. मित्रांनो, या ठिकाणी आपण हा दरवाजा पाहू शकता. हा बनवलेला आहे अक्रोडाच्या लाकडापासून आणि मध्ये हे जे डिझाईन दिसतंय तुम्हाला ते फिश शेल म्हणजे फिशच्या हाडांपासून बनवलेले ते डिझाईन आहे. उत्तम कलाकारी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. And you are from? From Iran. Iran, okay. जय इराण. जय इराण. या नारंजेस्तान पॅलेसमध्ये आपण आहोत. काही झलकी तुम्हाला दाखवतो. आपण पाहिलात सुंदर असा नारंजेस्तान महाल. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आपण अतिशय क्रिएटिव्ह अशी गल्ली आहे ही. खूपच एका माणसाच्या घराची बॅक वॉल आहे. त्यांनी हे सगळं डिझाईन केलेलं आहे आणि अतिशय जबरदस्त असं तुम्ही पाहू शकता. माणूस क्रिएटिव्ह दिसतोय हा खूपच.
आणि म्हणूनच ह्या गल्लीचं नाव मी आज बदलत आहे. याला मी नाव देतोय कलाकार गल्ली. मित्रांनो, शिराजच्या वखेल बाजारला आपण आलेलो आहोत. पाहू शकता या ठिकाणी बरेचसे आपल्याला या ठिकाणी कार्पेट वगैरे बघायला मिळत आहेत. मित्रांनो, या ठिकाणी मी असंच लंच करायला आलो होतो. तर एक 20 मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर आमचं कम्युनिकेशन व्यवस्थित झालं आहे आणि एक मीट, एक लिव्हर, एक मशरूम आणि रोटी आत्ता आम्ही ऑर्डर केली. आम्ही आमच्या ग्रुपपासून लांब आलो होतो, पण कम्युनिकेशन इज द ग्रेट प्रॉब्लेम अँड इवन समटाईम्स यू फील हार्डर टू गेट वेज ॲज वेल. सो बट द एक्सपिरियन्स इज नाईस. मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी तुम्ही करीम खान झंडचा हा पॅलेस. नाव जरी झंड असलं तरी पॅलेस जबरदस्त बांधलेलं आहे. मित्रांनो, आजची शेवटची साईट व्हिजिट मोसलम ऑफ हफीज. तर थोडक्यात आपण हफीजच्या थडग्याला भेट द्यायला आलो आहोत. आणि हफीज हा इथला टॉपमोस्ट पोएट आहे इराणमधला. तर पाहूयात त्याचं थडगं आणि एखादी कविता सुचली तर मी तुम्हाला ऐकवीनच. मित्रांनो, हफीज आणि भारताचं फार जवळचं नातं आहे. शाहू छत्रपतींनी त्यांना पन्हाळगडावर खास राहण्याची सोय केली होती आणि ते बरेच वर्ष तिथे राहत होते. आणि नंतर इराणला ते आले आणि कदाचित त्यांना थोडा त्रास देण्यात आला अशी हिस्ट्री सध्या तरी कळत आहे. ऐकून खूप भारी वाटलं. हा महान कवी आपल्याकडे बरीच वर्ष राहिलेला आहे. ای به رندان مکنه زاهد پاکیزه سرشت که گناه دگران بر تو نخواهند نوشت. من اگر نیکم و گر بد تو برو خود را باش. هر کسی آن درود عاقبت کار که کشت. همه کس طالب یارند چه هوشیار چه مست. همه جا خانه عشق است چه مسجد چه کنشت. سر تسلیم من و خشت در میکده ها مدعی گر نکند فهم سخن گو سر و خشت. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इतकी प्रचंड गर्दी झाली आहे की जर ते हाफिज आज असते तर आज गुदमरून कदाचित पुन्हा एकदा गेले असते. فرشته‌ات با دو دست دعا نگه دار. तर आपण निघालो आहोत यासच्या दिशेने मित्रांनो. आणि हा जवळपास 6 तासाचा जर्नी आहे. आपण शिराज सोडून यासकडे निघालेलो आहोत. मित्रांनो, याजकडे जाताना आता एका हॉटेलमध्ये आम्ही जस्ट जेवायला थांबलो आहोत. म्हणजे माझं जेवण झालं ॲक्च्युली. तर आम्ही ऑर्डर केलं एक डाळ राईस, म्हणजे टोटल व्हेजिटेरियन ऑर्डर केलं होतं. आणि जेव्हा ऑर्डर आली तेव्हा कळाले की त्या डाळीमध्ये छोटे छोटे चिकनचे पीसेस आहेत. तर इराणमध्ये डाळीत चिकन ॲड झाल्यास त्याला व्हेजचा दर्जा प्राप्त होतो. ही नवीनच माहिती आत्ता मला या ठिकाणी कळालेली आहे. त्यामुळे थोडंसं जपूनच खावं लागणार आहे. काही जे स्पेसिफिक हॉटेल्स आहेत तिथं आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर, पण या हॉटेलमध्ये हा नवीन एक्सपिरियन्स आला. 6 ते 7 तासाच्या जर्नीनंतर पोचलेलो आहोत यास या शहरात. पाहू शकता मुझफ्फर ट्रेडिशनल हॉटेलमध्ये अतिशय उत्तम असं हे इकडच्या पद्धतीचं हॉटेल दिसतंय. मजा आली थोडीशी येऊन. मित्रांनो, या ठिकाणी थोडीशी जखम झाली मला, तर या मला बँडेड करून देतात.
थँक्यू. आज आहे इराण फिरण्याचा माझा 6वा किंवा 7वा दिवस आणि एक अशीच एक साधी अपडेट द्यायची होती की काय माहिती या लोकांना मी इकडचं वाटते का काय. आज 6वा 7वाच दिवस असेल पण जवळपास 10 ते 15 इराणियन लोकांनी मला इथले पत्ते विचारले, माझ्याकडे सुट्टे आहेत का विचारले. तर जणू काही मी त्यांच्यातलाच एक आहे असा त्यांचा एक अंदाज माझ्याकडे बघून त्यांना लागतोय. तर थोडंसं चांगलं वाटलं. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आपण आलेलो आहोत आतिश बेहराम ठिकाणी. दिस इज द ओल्डेस्ट फायर ऑफ झोरास्ट्रियन्स अँड खूप चांगली अशी साईट आहे ही. जवळपास 1,500 वर्षांपूर्वीची धुनी इथे अजूनही पेटत आहे असा इथला इतिहास आहे. तर तुम्ही पाहू शकता. पवित्र अशी ही धुनी. मित्रांनो, आज ट्रिपचा आहे 6वा दिवस आणि आज एक दुःखद घटना घडत आहे की दिनेश कटके यांनी ही ट्रिप 7 दिवसासाठी बुक केली होती. त्याच्यामुळे ते आज निरोप घेणार आहेत याचकडून तेहरानकडे आणि माझ्यासाठी खरंच दुःखद बातमी आहे कारण आम्ही एक 6-7 दिवस जबरदस्त एन्जॉय केलेलं आहे, खूप मजा केलेली आहे. तर दिनेश कटके, कसा होता आपला अनुभव, आपण शेअर करावा. फार उत्तम. ही शहरं, इथली लोक फारच वेगळी आहेत खरं आणि आपल्यापेक्षा तर बेटर वाटली मला बऱ्यापैकी. आणि आपला नो कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट्स. स्वच्छता इतकी पाळलेली यांनी, खरे खरे जाईल तिथे अवाक होतो आपण. तर चला मित्रांनो, ही आहे जवळपास हा शेवटचा दिवस आहे. मी दिनेश कटके यांच्याबरोबर फिरणार आहे. त्यांच्याकडे काही 2-3 महत्त्वाची मी कामं सुपूर्द केली आहेत. त्यात 1-2 रीलचं शूटिंग आमचं होणार आहे. पण ओव्हरऑल ट्रिप खूप एन्जॉयड. जर हा 14 दिवसासाठी असतं तर अजून खूप मजा केली असती, पण शेवटी सगळं परमेश्वराच्या अधीन असतं. तर धन्यवाद दिनेश कटके. आपली कंपनी खूप जबरदस्त होती ट्रिपमध्ये. धन्यवाद. ज्या लोकांना सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनण्याची फार घाणेरडी सवय असते अशा लोकांना हा स्पॉट चांगलाच आवडेल कारण की हे आहे द सेंटर ऑफ इराण. मित्रांनो, आलो आहेत मार्कर म्युझियममध्ये. काहीतरी युनिक स्ट्रक्चर या ठिकाणी पाहायला मिळते. हे आहे अँटिक्वेटेड बाथरूम, म्हणजे त्या लोकांचं स्नानगृह. मित्रांनो, आमची अर्ध्याच्या वर टीम गेल्यानंतर शेवटची 9 लोक ट्रिपमधली राहिलेली आहेत आणि आज आमचा 2nd डे आहे ऑफ यास्ट ट्रिप. बरीचशी लोकेशन आहेत, ती आता आपण पाहणार आहोत. मित्रांनो पाहू शकता आत्ता मी कुठे आलो आहे. या जागेचं नाव आहे तखमे. याला टॉवर ऑफ सायलेन्स सुद्धा म्हणतात. तर या ठिकाणी पारसी लोकांचे अंत्यसंस्काराचे विधी या ठिकाणी केले जायचे. तर पाहू शकता या ठिकाणी हा एक टॉवर आहे आणि हा एक टॉवर आहे. 2 टॉवर या ठिकाणी आहेत. एक टॉवर जर यूजमध्ये असेल तर दुसरा क्लिनिंगसाठी असायचा आणि एक यूजमध्ये असायचा आणि खूप खतरनाक अशी ही जागा आहे. मित्रांनो, या ठिकाणी बॉडीज फेकल्या जायच्या आणि गिधाडांनी संपूर्ण मांस खाल्ल्यानंतर जी राहिलेली हाडं असतात ती या खड्ड्यामध्ये लिक्विड करून विरघळवण्यासाठी ती हाडं टाकली जायची.
अतिशय भयान आणि रखरखीत ही जागा. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आपण आलो आहोत नरीन कॅसलमध्ये आणि विश्वास बसणार नाही, हा 6000 वर्षांपूर्वीचा आहे. OMG. इथले राजे जवळपास अर्ध्या इराणवर राज्य करत होते आणि हा कॅसल 6 मजली आहे. त्यातले 2 मजले हे तळमजले आहेत आणि वरचे 3 मजले आपण पाहू शकतो. 6000 वर्षापूर्वीचा कुठले तरी 2 मजले आहेत आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा रिकन्स्ट्रक्शन करण्यात आलेलं आहे. پس از لحظه چند آرام میدن همراه دل برام خوش چیدن از شف گهی هم شد نغمه خواندن گه از این سو به آن سو پریدن. मित्रांनो, याच तास दुसरा दिवस आहे. जस्ट ते जेवायला थांबलो आहे. हॉटेलचं स्ट्रक्चर छान आहे. मित्रांनो, ही बिल्डिंग तुम्ही पाहू शकता. तुम्हाला वाटेल ही बिल्डिंग आहे, पण हा आहे वन ऑफ द ओल्डेस्ट फ्रीज. लेट्स सी व्हॉट इट इज इनसाइड. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आईस हाऊसचं युनिक असं स्ट्रक्चर या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि इथे आवाज घुमतोय. सो तुमच्यासाठी एक खास गाणं मी इथे सादर करतो. कहो न कहो ये आंखें बोलती है ओ सनम ओ मेरे सनम, मोहब्बत के सफर में तू सहारा है, वफा के साहिलों का तू किनारा है. थमल हबीबी मक्तदिल इलैयान यदिंदिल विल्लाह वल्ल कुर्नी तू लसमी हबीबी मक्तदिल तू ही जीने का सहारा है, मेरी मौजों का किनारा है, मेरे लिए जहां है तू, तुझे मेरे दिल ने पुकारा है. थमल लिमा वलो का फहमिल अन्नी दिया कबूतरखाना. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी आलो आहे कबूतरखान्यामध्ये. पहिलाच असा कबूतरखाना मी कुठेतरी आयुष्यात पाहिला असेल. एवढं क्रिएटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे अमेझिंग, ते वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाही आहेत. खास हा कबूतरखाना या गोष्टीसाठी बनवला आहे की जी कबुतरं असतात त्यांचं पूप गोळा करून त्याच्यापासून फर्टिलायझर्स तयार करण्यासाठी एवढा जबरदस्त कबूतरखाना त्यांनी तयार केला आहे. आणि कबुतरांना येण्या जाण्यासाठी स्वतंत्र वरती मार्ग ठेवलेले आहेत की जेणेकरून ते त्यांच्या हिशोबाने येतील जातील. प्रत्येक कबूतरसाठी एक चौकोन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. आणि जर तुम्ही स्ट्रक्चर बघाल तर एवढं क्रिएटिव्ह स्ट्रक्चर आहे की म्हणजे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की कबूतरखाना असा काहीतरी असू शकतो. अमेझिंग मित्रांनो, अमेझिंग. मित्रांनो, आपण पाहत आहोत दौलताबाद बाग. प्रचंड मोठी अशी ही बाग. जबरदस्त व्ह्यू, ह्यूज आहे, ह्यूज. मजा आली. हे लास्ट डेस्टिनेशन होतं आजचं. आता आम्ही चाललो आहेत परत आमच्या हॉटेलवर. मित्रांनो, इस्फानच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे. वेलकम मित्रांनो टू इस्फान. अतिशय अद्भुत असं शहर. आणि तुम्ही पाहू शकता आत्ता आपण हजर आहोत नक्शे जहानमध्ये.
हे आहे चहल सुतून. आपण आहोत शहर इस्फानमध्ये आणि ही तुम्ही नदी पाहू शकता या ठिकाणी. या नदीचं नाव आहे जयानदरू. या नदीमुळे सुद्धा इस्फानला द पॅरिस ऑफ इराण म्हणून म्हणलं जातं. इथे असे बरेचसे ब्रिज आहेत या नदीपाशी. इथे आत्ता आम्ही व्हिजिट देत आहोत. दिस इज वँग कॅथेड्रल. मध्ये एक पाणी पिण्याची नवीन पद्धत सापडलेली आहे. तुम्ही पाहू शकता पाणी येते. इथे आहेत स्ट्रॉस. हा स्ट्रॉ इथे टाकायचा. मित्रांनो, फास्ट फॉरवर्ड टू कशान, डिरेक्टली कशान. सो हिअर एम आय ॲट द तबातबाई हाऊस. जेव्हा मी हे नाव पहिल्यांदा ऐकलं मला वाटलं इथे फार मोठी तबाही झाली असेल, पण हे एका बिझनेसमनचं नाव आहे. 1900च्या काळात ही बिल्डिंग त्यांनी बांधलेली आहे आणि त्याच्या जनरेशन्स इथे राहायच्या आणि मेनली हे व्यापारासाठी त्यांनी ही बिल्डिंग बांधली होती. ही त्याची मेन बिझनेस रूम तुम्ही पाहू शकता. तबातबाई हाऊस. मित्रांनो, काल आपण पाहिलं होतं तबातबाई हाऊस. आज मी आलो आहे त्याच्याच एका शेजारच्या पॅलेसमध्ये आणि या पॅलेसचं वैशिष्ट्य म्हणजे तबातबाई हा एक व्यापारी होता, जसं मी तुम्हाला सांगितलं. त्याच्या मुलीला या माणसाने मागणं घातलं तर तबातबाईंनी त्याला एक अट ठेवली, लग्न करायचं असेल तर पहिले माझ्यासारखं घर बांधून दाखव. आणि त्या प्रेमाखातर त्याच्या जावयाने, जो त्याचा जावई झाल्यानंतर, त्यांनी एक उत्कृष्ट असं घर बांधलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. याच्यावरती एक जबरदस्त कलाकृती केली आहे त्यांनी. ॲक्च्युली प्रेमात काय ताकद असते हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. जस्ट तुम्ही पाहिलं मित्रांनो, किती छान असं घर त्या माणसाने त्याच्या प्रेमाखातर बांधलं. पण याच्यावरनं अजून एक गोष्ट आपल्याला कळते की लव्ह मॅरेज करणं हे प्रत्येकाला पॉसिबल नसतं. काही काही लोकांना अशी घरंसुद्धा बांधावी लागतात. मित्रांनो, इराणमधली अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट तुम्हाला दाखवायची होती. तर अतिशय छान अशी आहे की समजा दरवाजात कोणी आले तर तो स्त्री आहे का पुरुष आहे हे आतल्या माणसाला कळावं यासाठी त्यांनी काही साईन लँग्वेज आणि आवाजाचा वापर त्या ठिकाणी केला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा दरवाजा. जर आपण दांडेकर असाल तर तुम्ही हे वाजवायचं आहे आणि जर तुम्ही होळकर असाल तर हे वाजवायचे. तर या ठिकाणी पाहू शकतो की ती क्रिएटिव्हिटी वापरली गेलेली आहे दरवाज्यामध्ये. मित्रांनो, कशांची दुसऱ्या दिवसाची साईट सीइंग चालू झाली आहे. आज काही इंटरेस्टिंग साईट सीइंग होणार आहेत. मित्रांनो, हे आहे तपेसियाल्क. जवळपास 7 ते 8 हजार वर्षापूर्वी या ठिकाणी विलेज फॉर्म केलेले आहे. हे जे आकडे ऐकून मी थक्क होतोय लिटरली. 2.5पासून सुरुवात झाली ते 6 पर्यंत गेलो होतो मागे. आता हे 8 पर्यंत गेले. अजून किती मागे जाईल माहिती नाही. 6,000 years ago, and see design is better than previous. نقاشی‌ها داخل اینجا این حالت شبیه حوض کوهی رو داره. आता सियाल्क हिल्समध्ये आपण आहोत आणि आत्ताच माहिती कळलेली आहे की इथे 8,000 वर्षांपासून ते मागच्या 27,700 वर्षापूर्वीपर्यंतचे बरेचसे काही अवशेष
आणि इथल्या गोष्टी इथे आढळून आलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्यांची घरं, विविध स्ट्रक्चर्स. ओल्डेस्ट सिव्हिलायझेशनमध्ये वन ऑफ द हे येते. काय ओल्डेस्ट आहे आय डोंट नो, पण जी माहिती मिळाली त्याच्यावरनं तरी तेच कळते. मित्रांनो, आपण आहोत फिन गार्डनमध्ये, द पर्शियन गार्डन. हे युनेस्को हेरिटेज अंडर येतं. छान आहे गार्डन, खूप असं काही विशेष नाही वाटलं, पण आता युनेस्कोमध्ये आहे म्हणल्यावर थोडं विशेष वाटलं. मित्रांनो, डिरेक्टली माउंटन्समधून हे पाणी डिरेक्टली या बागेत येत आहे आणि ते संपूर्ण बागेला पुरवलं जात आहे. खूप चांगली अशी सिस्टीम या बागेत आपल्याला पाहायला मिळाली आहे. ओई, अंडरग्राउंड सिटी ऑफ नौशाबाद. आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत या अंडरग्राउंड सिटीच्या. जबरदस्त. ही सगळ्यात मोठी अंडरग्राउंड सिटी आहे मित्रांनो. 3 मजले खाली आहे, पण एवढ्या या बोगद्यातनं जाताना सुद्धा एअर कंडिशनिंग एकदम व्यवस्थित वाटते. काय टेक्नॉलॉजी असावी माहिती नाही. द सिटी ऑफ अंडरग्राउंड सिटी ऑफ नौशाबाद ही 1500 वर्षे जुनी आहे. जबरदस्त अंडरग्राउंड सिटी आहे. कुठे कुठे सैनिक थांबायचे, हल्ला झाल्यावर ते कसे मारायचे, किंवा अंडरग्राउंड प्रवासासाठी कसे त्यांनी काही भुयारी मार्ग करून ठेवलेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दाखवल्यात. मित्रांनो, आजपर्यंत फक्त पाण्याची विहीर ऐकली होती, पण ही आहे एअरवेल. तुम्ही पाहू शकता या ठिकाणावरनं जबरदस्त हवा अशी वर येत आहे. वाव, काहीतरी एल शेप मेकॅनिझम त्यांनी खाली वापरलेलं आहे की जेणेकरून अतिशय थंड अशी हवा या ठिकाणी आपल्याला मिळते आहे. खूपच जबरदस्त. वाव. मित्रांनो, आत्ता आपण आहोत इराण मॉलमध्ये. असं म्हणतात की एशियातला सगळ्यात मोठा हा मॉल आहे. आय डोंट नो द फॅक्ट्स, पण खूप पसरलेला असा मॉल आहे. याची हाईट कमी आहे आणि आतलं स्ट्रक्चर वगैरे खूप छान आहे. आणि आज आपला हा इराण मॉल होतो आहे आणि उद्या फक्त शेवटच्या 2 जागा राहिलेल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर मी तुमची सांगता घेणार आहे या ट्रिपमधून. पण ओव्हरऑल नाईस एक्सपिरियन्स होता आजचा. आम्ही आज काशानवरून तेहरानला आलो आणि हॉटेलपासून मॉल बराचसा लांब होता, त्यामुळे संपूर्ण एक सिटीचं दर्शन झालं. अतिशय उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, स्वच्छता, अशा बरेच काही चांगल्या गोष्टी सिटीमध्ये पाहायला मिळाल्या. आता फिरत आहोत इराण मॉल. پس از لحظه ای چند آرم میدن همراه دل برام خوش چیدن از شف گهی هم شبان بود نغمه خواندن گه از این سو به آن سو پریدن. नमस्कार मित्रांनो. तर आलेला आहे तो शेवटचा क्षण ज्या ठिकाणी ट्रिप आपली संपत आहे आणि जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता मित्रांनो. इराणला येण्याआधी इराणबद्दल म्हणजे काही विचारच नव्हते डोक्यात, पण मॅक्झिमम निगेटिव्ह किंवा आपल्याला म्हणजे माहितीच नाही इराण काय आहे अशी परिस्थिती होती. पण इथे आल्यानंतर मात्र एक जबरदस्त फील आहे. अतिशय जबरदस्त अशी ही कंट्री आहे. आणि जर तुम्ही तेहरान पाहाल, ही राजधानी आहे या शहराची,
देशाची ती अतिशय जबरदस्त आहे. मी डिरेक्टली त्याला युरोपबरोबर कम्पेअर करेल, कारण की तेवढंच भारी इन्फ्रास्ट्रक्चर, तेवढीच स्वच्छता आणि तशीच सगळी गोरी 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 लोकं. आणि जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता. इथलं तेहरानचं तापमानसुद्धा 19 आणि 20 होतं मी ज्या दिवशी आलो होतो त्यावेळेस. त्यामुळे इतका जबरदस्त फील होता. आणि इराणला येण्याच्या आधी बऱ्याचशा गोष्टी काही ऐकल्या होत्या की जसं काही हिजाब वगैरे कंपल्सरी आहे इकडे, पण त्याचा जास्तीत जास्त प्रभाव हा जे छोटी छोटी शहरं आहेत, याझ्द म्हणा, कशान म्हणा, त्या ठिकाणी हिजाबचा यूज वगैरे जास्त दिसला. पण तेहरान वगैरे अशा राजधानीच्या ठिकाणी फार लिबरल होत्या. महिलासुद्धा फार इकडच्या बोल्ड वाटल्या. आणि एक जबरदस्त असा एक्सपिरियन्स या ट्रिपचा आलेला आहे. इकडचे बरेचसे राजरजवाडे आणि सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम प्रकारे जतन करून ठेवलेल्या आहेत. आणि ते बघण्यात एक वेगळीच मजा मित्रांनो या ठिकाणी नक्की येते. आणि अजून जर तुम्ही म्हणाल तर इकडची लोकं ही अतिशय हेल्पफुल आणि अतिशय चांगल्या स्वभावाची, म्हणजे ज्यांच्याबरोबर कम्युनिकेशन झालं त्या सगळ्यांबरोबर अतिशय चांगलं झालं. सगळी लोकं फार कोऑपरेटिव्ह होती आणि हळवी होती असं सुद्धा म्हणू शकतो. माझा हात थोडासा कट झाला होता अंगठा, तर जस्ट मी एका वेट्रेसला सांगितलं की माझा अंगठा कट झाला आहे, तर तिने फक्त मला फर्स्ट एड बॉक्स नाही दिला, तर तिने मला स्वतः बँडेडसुद्धा करून दिलं. तर असे काही चांगले अनुभवसुद्धा या ट्रिपमध्ये आले. आणि खूप जबरदस्त अशी लोकेशन्स, म्हणजे माणसाचा 8000 वर्षांपूर्वीपासूनचा जो इतिहास आहे त्याचे जे अवशेष आहेत ते या ट्रिपमध्ये पाहिले. त्यामुळे तुम्ही दख्मे म्हणा किंवा सियाल्क म्हणा, टॅपे सियाल्क म्हणा किंवा अंडरग्राऊंड सिटी म्हणा किंवा अशी बरीचशी जबरदस्त ठिकाणं आपण या ठिकाणी पाहिली. कल्चर इकडचं रिच आहे, लोकंसुद्धा चांगली आहेत. जर तुम्हाला कधी इराण फिरावंसं वाटलं तर तुम्ही नक्की फिरू शकता. पण एक गोष्ट आहे की इथलं कम्युनिकेशन थोडंसं हार्ड जाईल, कारण की इथला एखादा माणूस तुमच्याबरोबर असेल तर ते तुमच्यासाठी फार इझी राहील मित्रांनो. आणि इकडच्या फूडबद्दल म्हणाल तर इकडची जो लोक जास्त तिखट खात नाहीत. आपल्याकडचं फूड म्हणजे आपण कंट्रोल नाही करू शकत. इथली लोक जास्तीत जास्त कमी तिखट खातात. तर ओव्हरऑल खूप मस्त असा हा प्रवास. आणि आता निघताना मला इंडियाची थोडी आठवणसुद्धा येत आहे. आपण जगाच्या पाठीवर कुठे जरी गेलो तरी आपली नाळ ही आपल्या देशाशी आणि आपण जिथे जन्मलो आहोत तिथे जोडली गेलेली असते मित्रांनो. तर अतिशय उत्तम अशी ही 14 दिवसांची ट्रिप मित्रांनो. खूप एन्जॉय केली आणि खूप जास्त मजा आली. धन्यवाद.